फ्रेंड्स, वेलकम टू SRGNS अकॅडमी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे 10वीचा भाग 2 मधला सिमिलॅरिटी हा चॅप्टर. आता सिमिलॅरिटी हा शब्दच मुळात तुम्हाला लक्षात आला असेल. सिमिलॅरिटी म्हणजे काय होतं बरं? सिमिलर म्हणजे काय? सारखेपण. सिमिलॅरिटी म्हणजे जे काही सारखे असेल त्याच्याबद्दलचा काहीतरी आपला आजचा धडा आहे. ठीक आहे. आता हा सिमिलॅरिटी काय आहे किंवा काय नाही आपण थोडं पुढे आपण बघूया. तर बघा, सिमिलॅरिटी शिकण्याच्या पूर्वी म्हणजेच वर्ग 9वी मध्ये आपण काही भाग शिकलेलो आहे, जसं रेशिओ अँड प्रपोर्शन, फ्रॅक्शन असेल, हे तुम्ही शिकलेले आहे. तर त्याचाच थोडासा काहीतरी आपण उपयोग करूया आणि पुढे जाऊया. वी हॅव स्टडीड रेशिओ अँड प्रपोर्शन. द स्टेटमेंट द नंबर्स a and b आर इन द रेशिओ m/n. म्हणजे जर काही नंबर्स आहेत, तर 1 आणि 2, आपण a आणि b घेतलं, इथे आपण 1 2 घेऊ शकतो, 3 4 घेऊ शकतो, 5 6 घेऊ शकतो, कुठलेही पण नंबर्स, पण कुठल्या फॉर्म मध्ये? m/n च्या फॉर्म मध्ये असेल. इज ऑल्सो रिटन ॲज द नंबर्स a and b आर इन द प्रपोर्शन m:n. म्हणजे या m/n लाच, आता हा फ्रॅक्शन फॉर्म आहे, त्याला काय म्हणू आपण? फ्रॅक्शन फॉर्म. हा आहे फ्रॅक्शन फॉर्म. या फ्रॅक्शन फॉर्मलाच आपण प्रपोर्शनच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. हा जो आहे m:n, म्हणजे हा m/n हा कशाच्या फॉर्म मध्ये आहे? रेशिओच्या किंवा प्रपोर्शनच्या फॉर्म मध्ये. प्रपोर्शन म्हणजे काय? एकास इतके तर दोनास किती, असं प्रपोर्शन आपण म्हणतो. तर हे प्रपोर्शन मध्ये m:n या फ्रॅक्शन फॉर्मला आपण लिहू शकतो. नाउ फॉर दिस कन्सेप्ट we considered positive real numbers. We know that the length of the line segments and the area of any figure are positive real numbers. आपण ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी पॉझिटिव्ह रिअल नंबरचा वापर इथे केलेला आहे. आता रिअल नंबर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. नंबर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नंबर स्टार्ट होतात नॅचरल नंबर पासून. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर आणि ऑल टुगेदर इज कॉल्ड एज द रिअल नंबर. बरोबर. मग आता नॅचरल नंबर म्हणजे काय की त्याला आपण काउंटिंग नंबर म्हणतो. इट विल स्टार्ट फ्रॉम 1 अप टू इन्फिनिटी. होल नंबर म्हणजे काय की जे शून्यापासून अनंतापर्यंत जातात. इंटिजर्स म्हणजे काय की तर ते निगेटिव्ह मध्ये पण इन्फिनिटी जातात आणि पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा इन्फिनिटी जातात विथ 0. आपण नंबर लाईन बघितलेली आहे. त्यानंतर आपण बघितलं रॅशनल नंबर म्हणजे काय, इरॅशनल नंबर म्हणजे काय, सगळं तुम्हाला माहिती आहे. मग आता हे जे आहे आपल्याला सिमिलॅरिटी जेव्हा आपल्याला शिकायचं आहे तेव्हा आपण इथे काय कन्सिडरेशन केलं आहे? तर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स आपण इथे कन्सिडर केले आहे. कुठले नंबर? पॉझिटिव्ह रिअल नंबर. ठीक आहे. वी नो दॅट द लेंथ ऑफ अ सेगमेंट, लाईन सेगमेंट अँड एरिया ऑफ एनी फिगर आर पॉझिटिव्ह रिअल नंबर. म्हणजे जर आपण एखाद्या लाईनची लेंथ आपल्याला काढायची आहे, लाईन सेगमेंटची लेंथ. आता ही सपोज लाईन सेगमेंट आहे, आपण 2 एंड पॉइंट आपण इथे दाखवतो. मग याची आपण लेंथ म्हणताना काय म्हणतो आपण की 3 सेंटीमीटर आहे किंवा 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथे काय म्हणतो आपण ही पॉझिटिव्ह आहे ना. म्हणजे लाईन सेगमेंट जे आहे ते आपण रिअल नेम म्हणजे त्याची जी लेंथ आहे ती आपण रिअल नंबर मध्ये दाखवतो आणि पॉझिटिव्ह नंबर मध्ये दाखवतो. म्हणजेच काय की 3 सेंटीमीटर असो, 4 सेंटीमीटर असो, 5 सेंटीमीटर असो, दॅट इज कॉल्ड एज दी लेंथ ऑफ अ लाईन सेगमेंट अँड एरिया ऑफ एनी फिगर. मग आता एरिया आहे, समजा मी इथे म्हटलं की रेक्टँगल आहे किंवा स्क्वेअर मी इथे काढला, हा स्क्वेअर म्हटला. मग साईड इंटू साईड, आपण त्याला माहिती आहे की एरिया ऑफ अ स्क्वेअर इज साईड इंटू साईड. मग साईड मल्टिप्लाइड बाय साईड म्हणजे काय की साईड जर 1 सेंटीमीटर असेल तर 1 × 1, 2 असेल तर 2 × 2, 4 असेल तर 4 × 4. म्हणजे आपण त्याच्यावरून त्याचा एरिया काढू शकतो. मग एरिया हा सुद्धा कसा आहे तर रिअल नंबर आहे. बरोबर. एरिया सुद्धा कसा आहे? रिअल पॉझिटिव्ह नंबर्स आहे. नाउ वी नो द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. आता तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल शिकलाय. काय होतो? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ बेस इंटू हाईट. हा आपला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल साठी. हा नेहमी लक्षात ठेवायचा बेटा. जितकी काही एरिया असेल, एरिया ऑफ स्क्वेअर म्हटलं तर काय? साईड स्क्वेअर. एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे काय? लेंथ इंटू ब्रेड. ओके. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? हाफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ स्क्वेअर सर्कल पाय आर स्क्वेअर एरिया ऑफ सर्कल. म्हणजे हे सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजे. आणि 2πr काय? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आपल्याला फॉर्म्युले तोंडपाठ असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण कुठले आपल्याला समजा आता एखादी मेथड आपल्याला करायची आहे तर फॉर्म्युल्याशिवाय आपण ती मेथड जाऊ शकत नाही, करू शकत नाही. आता बघा, वी नो द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ बेस इंटू हाईट. हा आपला एरिया आहे ट्रायंगलचा.
ट्रायंगल तुम्हाला माहिती आहे, ट्रायंगल कसा असतो आपला, हा झाला ट्रायंगल. मग आता याची हाईट कुठली, तर ही हाईट. आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो बेस वरती. मग हा जो आहे समजा आपण त्याला म्हटलं पी क्यू आर, हा आपण जर ट्रायंगल आपण धरला पी क्यू आर, तर याची जी ही आहे याला आपण हाईट म्हणतो, ही आहे समजा पी एस, ही झाली हाईट, आणि क्यू आर हा झाला बेस. क्यू आर ही काय झाली बेस, आणि पी एस ही झाली हाईट. म्हणजे अशा पद्धतीने आपण, आणि त्याला मल्टिप्लाइड बाय हाफ. हाफच का, ते सगळं तुम्हाला माहिती आहे, आधीच्या आपण वर्गामध्ये शिकलेलो आहे. आपण पॅरलोग्रामचा एरिया बघितला, बरोबर. मग एरिया ऑफ पॅरलोग्राम, जर दोन ट्रायंगलचा वापर केला आपण तर आपल्याला एक पॅरलोग्राम तिथे तयार होतो, हे तुम्हाला माहिती आहे, किंवा क्वाड्रिलेटरल म्हणू आपण, बरोबर. म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगलचा वापर करतो तेव्हा आपण एक क्वाड्रिलेटर तयार करतो. मग क्वाड्रिलेटरचा एरिया काय आहे, तर बेस इंटू हाईट, बरोबर, एकाचा. मग अर्ध्याचा किती होईल, हाफ बेस इंटू हाईट. मग अर्धा क्वाड्रिलेटर म्हणजेच काय की इथे ट्रायंगल आहे. तर हे सगळं आपलं झालेलं आहे. तर इथे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल माहिती आहे, हाफ बेस इंटू हाईट. आता याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे सिमिलॅरिटीमध्ये, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. तर बघा, आता रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, आता दोन ट्रायंगलचा आपल्याला रेशिओ घ्यायचा आहे. आपण सिमिलॅरिटी म्हणजे काय, रेशिओ घेतोय किंवा प्रपोर्शन आपण बघतोय इथे, बरोबर. रेशिओ म्हणजे 1:2 किंवा 1/2, आपल्याला हा रेशिओ बघायचा आहे. तर इथे हा रेशिओ आपण बघूया. आता रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगलचा आपल्याला रेशिओ इथे आपल्याला बघायचा आहे, ठीक आहे. सो लेट अस फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. फॉर एक्झाम्पल इन, इथे ट्रायंगल पाहिजे बेटा, इन ट्रायंगल एबीसी. आता हा एबीसी ट्रायंगल आहे, एबीसी, अँड एडी इज द हाईट, एडी इज द हाईट, ही काय एडी ही काय आहे आपली हाईट आहे, अँड बीसी इज द बेस, आपला बीसी काय आहे बेस आहे. म्हणजे आपण पहिला ट्रायंगल घेतला ट्रायंगल एबीसी, त्यामध्ये एडी हाईट आहे आणि बीसी ही आपली बेस आहे, अँड ए इज द बेस इन ट्रायंगल पी क्यू आर. इथे पण ट्रायंगल पाहिजे, डी नाही आहे ते. ट्रायंगल पी क्यू आर काय असेल, पी एस इज अ हाईट अँड क्यू आर इज अ बेस. लक्षात आलं, बेस आणि हाईट काही कठीण नाही की पी एस जी आपण सरळ स्ट्रेट परपेंडिक्युलर ड्रॉ करतो बेस वरती त्याला आपण हाईट म्हणतो, आणि ज्याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केली त्याला आपण म्हणतो बेस. मग जर समजा मी इथून इथे जर परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर पी आर काय होईल, आपला बेस होईल, आणि इथली जी परपेंडिक्युलर आहे ती आपली हाईट होईल. म्हणजे डिपेंड ऑन द परपेंडिक्युलर, हाऊ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर ऑन विच side of a triangle, on the basis of that our base and our height will remain, okay, or determine. Okay, now आता इथे पी एस आणि क्यू आर हे झालं, इथे एडी आणि बीसी हे आपली हाईट झाली. मग आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल काय होतो, हाफ बेस इंटू हाईट, बरोबर. मग जर आपण याचा दोघांचा जर रेशिओ घेतला, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, मग आपण एरिया कशाचा घ्यायचा आहे, ट्रायंगल एबीसीचा एरिया आणि ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया, आपल्याला दोघांचा एरिया घ्यायचा आहे एकमेकांच्या सोबत, ठीक आहे. पण त्याचा काय करायचं रेशिओ म्हणजे 1/2. मग आपण हा वरती घेतला त्याला डिवायडेड बाय दुसरा घेतला. मग हाफ बेस काय इथे बीसी आणि हाईट काय एडी, हाफ क्यू आर आणि पी एस, आलं लक्षात. मग आता असं लिहिण्यापेक्षा आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. आता मला सांगा, हाफ डिवायडेड बाय हाफ, तिथे काय येईल, एनी क्वांटिटी डिवायडेड बाय सेम क्वांटिटी, द आन्सर इज ऑलवेज 1, आन्सर इज ऑलवेज 1. मग आपण हाफ डिवायडेड बाय हाफ त्याला आपण 1 लिहू शकतो, बरोबर. मग उरलं काय इथे, उरलं फक्त आपलं बीसी मल्टिप्लाइड बाय एडी अपॉन क्यू आर मल्टिप्लाइड बाय पी एस, हे आपलं उरलं. कारण हाफ डिवायडेड बाय हाफ आपलं झालं 1, कारण एनी क्वांटिटी डिवायडेड बाय द सेम, द ऑलवेज आन्सर इज 1. ओके, म्हणजे जर मी म्हटलं की 2 डिवायडेड बाय 2, आन्सर काय येतं आपलं 1 येतं. म्हणजे नेहमी कुठलाही नंबर असो त्याला आपण जर सेम नंबरने डिवाइड केलं तर आपला आन्सर सेम येईल, दॅट इज 1. पण इथे आता हा बीसी एडी क्यू आर पी एस हे सगळे कसे आहे, वेगवेगळे आहे. इथे आपल्याला ते व्हॅल्यूज माहिती नाहीत, बरोबर, या सगळ्या आपण वेगवेगळे आहे. मग जर आपण कन्सिडर केलं की बीसी याला आपण समजा B1 घेतलं, क्यू आर ला आपण B2 घेतलं, एडी ला आपण H1 घेतलं आणि PS ला आपण H2 घेतलं. H1 H2 म्हणजे काय, हाईट, एका ट्रायंगलची हाईट H1, एका ट्रायंगलची हाईट H2, एकाचं बेस B1 एकाचं बेस B2. तेच सेम आपण पुढे बघितलेलं आहे, बघा इथे, हे बघा इथे घेतलेलं आहे.
आता इथे देअरफॉर काय झालं की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू बीसी अपॉन बीसी इंटू एडी अपॉन क्यू आर इंटू पीएच. मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं, कारण हाफ हाफ तिथे काय झाला, त्याचा आन्सर झालं 1. नाउ हेन्स द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. मग आता हा जो रेशिओ आहे हा कसा झाला, हा कोणाचा प्रॉडक्ट आहे, तर आपल्या त्याच्या हाईट आणि बेस यांचा प्रॉडक्ट आहे, त्यांचे करस्पॉन्डिंग हाईट आणि त्यांचे करस्पॉन्डिंग बेस. म्हणजे काय की जर आपण ट्रायंगल एबीसी घेतला तर त्याची हाईट आणि बेस मल्टिप्लाइड बाय ट्रायंगल जर पी क्यू आर घेतला त्याची हाईट आणि बेस, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल ट्रायंगलच्या नुसार त्यांच्या हाईट आणि बेसच्या प्रॉडक्टचा आपल्याला इथे रेशिओ इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या एरिया म्हणजेच काय की त्याचा करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटचा प्रॉडक्ट. ओके, आता बघा हेन्स द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशिओ टू द प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड द करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे बेस जर आपण इथे कन्सिडर केला यांनी, बेस ऑफ अ ट्रायंगल इज B1 फॉर एक्झाम्पल, बेस ऑफ अ ट्रायंगल इज B1 अँड हाईट ऑफ अ ट्रायंगल इज H1. आपण पहिल्या याचं काय घेतलं, बेस B1 घेतला आणि हाईट H1 घेतली. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज B2 अँड हाईट इज H2. म्हणजे मी जसं म्हटलं की आपण काय करायचं, सिंपल त्याच्या बेसला पहिला जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC ट्रायंगल ABC, त्यामध्ये जी बेस आहे त्याला आपण B1 म्हटलं, त्याची जी हाईट आहे त्याला आपण H1 म्हटलं, आणि ट्रायंगल PQR त्याच्यामधला जो बेस आहे त्याला आपण B2 म्हटलं आणि त्याच्यातली हाईट त्याला आपण म्हटलं H2, आणि त्याला आपण रिप्लेस केलं. आता रिप्लेस करताना काय, हे काय होईल B1, हे काय होईल H1, हे काय होईल B2, हे काय होईल H2. हे इथे सिंपल B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आलं लक्षात काय इथे, म्हणजेच की जेव्हा आपल्याला रेशिओ ऑफ देअर एरियाज काढायचे असेल, कुठलेही दोन ट्रायंगल असो त्यांच्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा जर रेशिओ काढायचा असेल तर तो रेशिओ ऑलवेज त्यांच्या बेस आणि हाईटचं मल्टिप्लिकेशन आहे. आलं लक्षात, म्हणजे कुठलाही असो ट्रायंगल एबीसी असो, PQR असो, MNR असो, XYZ असो, कुठलाही ट्रायंगल असो, त्या दोन ट्रायंगल म्हणजे एबीसी XYZ आपल्याला घ्यायचा आहे, तर एबीसीचा बेस इंटू हाईट आणि XYZचा बेस इंटू हाईट, त्याचा दोघांचा रेशिओ म्हणजे आपला झाला रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे, मग आता इथे आपण घेतलं. नाउ सपोज सम कंडिशन्स आर इम्पोज्ड ऑन दिस टू ट्रायंगल्स. आता जर समजा आपण काही कंडिशन्स, काही टर्म आपण त्याच्यावरती लावल्या, कंडिशन्स आपण अप्लाय केल्या की सपोज समजा जर बेसेस सेम आहे किंवा हाईट सेम आहे दोन्ही ट्रायंगलच्या, तर त्याच्यावरती काय परिणाम होतो, किंवा बेसेस सेम असेल तर काय परिणाम होतो, हाईट सेम असेल तर काय होतो, किंवा बेस डिफरंट असेल तर काय होईल, हाईट डिफरंट असेल तर काय होईल, तर त्याचा रेशिओ कसा असेल हे आपण पुढच्या एक एक कंडिशन्स मध्ये बघूया. आता फर्स्ट कंडिशन, नाउ फर्स्ट कंडिशन सेज इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन. आता मला सांगा जर हाईट H1 आणि H2 हे दोन्ही सारखे असेल तर आपण HH लिहू शकतो त्याच्या जागेवर, बरोबर. आणि मी म्हटलं होतं मगाशी की जसं हाफ डिवायडेड बाय हाफ त्याचा आन्सर काय येतो 1, मग H डिवायडेड बाय H त्याचा आन्सर काय येईल 1 ऑब्विसली, कारण H1 आणि H2 हे दोन्ही कसे आहेत, सारखे आहे. मग एनी नंबर डिवायडेड बाय नंबर इटसेल्फ द आन्सर ऑलवेज इज अ 1. म्हणजे जर सारख्या नंबरने आपण डिवाइड करत असू तर त्याचा आन्सर हे नेहमी 1 येईल, हे आपल्याला पक्क डोक्यात ठेवायचं आहे, बरोबर. मग जर आता हाईट दोघांच्याही पण सेम झाल्या तर उरलं काय, तर बेस उरले, म्हणजे B1 अपॉन B2 यांचा रेशिओ म्हणजेच त्यांच्या एरियाचा रेशिओ येईल. पण कधी, जर त्यांच्या हाईट जर सारख्या असेल तर, बरोबर. आता हेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे बघा. इफ द हाईट्स ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल देन, हाईट जर सारख्या तर काय. आता बघा आपण ट्रायंगल एबीसी घेतला, ट्रायंगल PQR घेतला, याच्यामध्ये AD ही पण H आहे आणि PS ही पण काय H आहे, बरोबर. म्हणजे हाईट काय सारखी आहे. नाउ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू BC इंटू H अपॉन QR इंटू H, बरोबर. BC म्हणजे काय बेस आहे, QR म्हणजे काय बेस आहे, आणि दोघांची हाईट कशी आहे HH आहे. मग आता इथे सिंपल H काय होईल, कट होईल, म्हणजे H अपॉन H म्हणजे काय 1, मग आपण 1 लिहितो का नाही, मग उरलं काय BC अपॉन QR. मग BC अपॉन QR लाच आपण काय लिहू शकतो, तर B1 अपॉन B2. म्हणजे इथे प्रॉपर्टी काय सांगते
की जर हाईट जर दोन ट्रायंगलच्या सेम असेल आणि त्याचा जर आपल्याला रेशिओ काढायचा असेल कशाचा, तर एरियाचा, त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ काढायचा असेल, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर सेम, then the area of ratio of that both triangles is the ratio of bases of that particular two triangles. म्हणजेच काय की जर त्या दोन ट्रायंगलचा जर हाईट सारखी असेल, दोन्ही ट्रायंगलची जर हाईट सारखी असेल आणि त्या दोघांचा जर आपल्याला रेशिओ प्रपोर्शन जर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं असेल, तर ते प्रपोर्शन म्हणजेच एरियाचं जे प्रपोर्शन आहे, एरियाचा जो रेशिओ आहे, तो रेशिओ कशाच्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो, तर बेसच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. मग एरिया ऑफ अ ट्रायंगल व्हेन हाईट आर सेम दॅट इज इक्वल्स टू b1/b2. आलं लक्षात? हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. प्रॉपर्टी काय सांगते, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजे जर इक्वल हाईट असेल तर त्याचा रेशिओ कशावरती डिपेंड आहे, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसवरती त्याचा रेशिओ डिपेंड आहे. मग पहिल्याचा जर बेस 2 असेल आणि दुसऱ्याचा बेस जर 3 असेल तर 2/3 हा काय झाला, त्याच्या एरियाचा रेशिओ झाला. आलं लक्षात? इतकं सिंपल आहे. आता सेकंड प्रॉपर्टी, आता जसं इथे आपण हाईट इक्वल घेतली, दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये किंवा दुसऱ्या कंडिशनमध्ये काय असेल, बेस इक्वल असेल, नथिंग मोर दॅन दॅट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फक्त काय करायचे की कंडिशन लावून बघायचे आणि त्याचा आन्सर काय येतं ते आपल्याला बघायचं, आपल्याला जास्त डोकं लावायचं नाही. आता ही कंडिशन 2 आहे. इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर सेम और देन इक्वल, देन व्हॉट हॅपन? इफ द बेसिस ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल, देन द रेशिओ ऑफ एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर टू ट्रायंगल्स इज ऑलवेज इक्वल्स टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजेच काय की जर त्या दोघांचे जर बेस सारखे असतील, दोन ट्रायंगलचे जर बेस सारखे असेल, तर त्यांचा एरिया, त्यांच्या एरियाचा जो रेशिओ आहे तो कशावरती अवलंबून असेल, तर त्यांच्या हाईट वरती अवलंबून असेल. म्हणजे इथे बघा, आता ट्रायंगल CAB हा एक पहिला ट्रायंगल झाला आणि ट्रायंगल PAB हा दुसरा ट्रायंगल झाला. या मध्येच आहे हा, इथे दुसऱ्या याच्यातच काढलेला आहे, कन्फ्युज नाही व्हायचं. नाही तर म्हणाल सर आधीच्या फिगर मध्ये दोन वेगवेगळे काढले होते, इथे का बरं सेम काढले? इथे सेम काढण्याचं कारण एवढंच की आपल्याला बेस काय आहे, AB ही बेस आपल्याला सारखी दाखवायची आहे, दोन्हीकडे AB आहे बा बेस, हे आपल्याला सारखं दाखवायचं आहे, म्हणून आपण एकत्र काढलं. आलं लक्षात? मग आता बघा इथे ट्रायंगल CAB, ट्रायंगल PAB हे दोन आहे, किंवा ABC किंवा APB आपण असं सुद्धा म्हणू शकतो. ABC आणि APB असं सुद्धा आपण म्हणू शकतो, जे सोयीस्कर आहे आपण ते म्हणू शकतो. ठीक आहे, आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC याचा जो एरिया आहे तो कसा घेतो आपण, बेस इंटू हाईट. मग याचा बेस काय AB आणि हाईट काय H1. आणि दुसरा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल APB, APB चा बेस काय AB आणि हाईट काय H2. याची हाईट काय होती H1, ही झाली पहिल्याची, ही झाली दुसऱ्याची. ठीक आहे, मग AB इंटू H1 अपॉन AB इंटू H2. मग यालाच आपण लिहू करू शकतो, तर H1 अपॉन H2, H1 अपॉन H2. म्हणजेच काय की प्रॉपर्टी काय सांगते, द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ द इक्वल बेसिस इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजेच काय की जर दोन ट्रायंगल आपण घेतले आणि त्या दोन्ही ट्रायंगलची जर आपल्याला बेस सारखी असेल, आपण पहिले हाईट बघितलं, आता इथे बेस बघतोय, जर दोन्ही ट्रायंगलच्या जर बेस सारखे असेल, तर बेस सारखे असेल तर त्याचा एरिया जो आहे, त्या एरियाचा जो रेशिओ आहे, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल आपण बघितलं ना की रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, आपण हे टॉपिक बघितलं. मग त्याचा जो रेशिओ आहे तो कशाच्या फॉर्म मध्ये असेल, तर हाईटच्या फॉर्म मध्ये असेल, हाईट ऑफ देअर करस्पॉन्डिंग triangles. So this one is the another property of triangle if we want to find out the area of ratio of the area of two triangles. आलं लक्षात? आता याच्यावरतीच बेस्ड काही क्वेश्चन्स आहे मला, हे बघ ऍक्टिव्हिटी इथे गिवन आहे. आता ही ऍक्टिव्हिटी सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, याच्यामध्ये काही डोकं लावायचं नाहीये, फक्त थोडासा आपण प्रेझेन्स ऑफ माइंड जर यूज केला तर तुम्ही उत्तर देऊ शकता. इथे फार डोकं लावायचं काम नाही, आपल्याला फक्त रेशिओ काढायचा आहे, कशाचा, एरियाचा. आता हाफ तो पहिलेच कट झाला, कारण हाफ बेस इंटू हाईट आपण घेतो, हाफ पहिलेच कट झाला, कारण हाफ आपण दोन्हीकडे जर सारखं घेतलं तर तिथे 1 येईल, ऑलवेज आन्सर 1 येईल, बरोबर, म्हणजे ते घ्यायचंच नाही. मग उरलं काय आपलं बेस आणि हाईट, त्याच्याशीच फक्त आपल्याला खेळायचं आहे. मग आता बघा
एरिया ऑफ ट्रायंगल ABC, आता ABC, आता मी पहिले ABC ड्रॉ करतो, ठीक आहे, ABC, ठीक आहे, आणि APQ, APQ. आता मला सांगा या दोन्ही मध्ये काय सारखं दिसतं तुम्हाला? हाईट. यस, करेक्ट. या दोन्ही मध्ये काय आपली हाईट सारखी आहे. हाईट काय आहे तर AR ही आपली काय आहे हाईट. म्हणजे इथे हाईट HEIGHT, हाईट काय आपली AR, ठीक आहे. ही दोन्हीसाठी सारखी आहे. आणि बेसिस कसे आहे तर बेसिस आपले वेगवेगळे आहे. फक्त बेसिस आपले बेसिस काय आहे इथे, पहिल्या ट्रायंगल साठी बेस आहे BC आणि दुसऱ्या ट्रायंगल साठी आपला PQ, ठीक आहे. आता हे आपल्याला माहित झालं, हाईट झाली माहित आणि बेस माहित झाला. मग आपल्याला फिल इन द ब्लँक्स सोडवायचे. फिल इन द ब्लँक्स मध्ये मी काय सांगितलं होतं की बेस मल्टिप्लाइड बाय हाईट, बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. मग याचा बेस ABC चा बेस काय आहे BC, हाईट काय आहे AR, ठीक आहे. याचा काय आहे PQ, हाईट काय आहे AR. मग आता AR काय होईल, कट होईल, कारण AR डिवायडेड बाय AR म्हणजे काय आन्सर 1. मग उरलं काय इथे BC अपॉन PQ. येतं का लक्षात बेटा? अजून एक, जर कोणाला अडचण येतही असेल, आता आपण ऑनलाईन डायरेक्ट इंटरॅक्शन करू शकत नाहीये, बरोबर, हेड टू हेड आपण इंटरॅक्शन करू शकत नाही, पण इथे आपल्याला एक कमेंट बॉक्सचं आपल्याला ऑप्शन तुमच्या समोर आहे. तर तिथे तुम्हाला कमेंट करायची आहे. कमेंट करायची म्हणजे काय, जी काही अडचण असेल, जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील की सर नाही बा हा पोर्शन आम्हाला नाही समजला बा, पुन्हा समजावून सांगा, किंवा जे काही अडचण असेल की सर याच्यामध्ये काय बा असंच का बरं, असं का नाही, म्हणजे अशी काही अडचण एखाद्याला येते, उद्भवते मनामध्ये, तर ते जे प्रश्न आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर त्याच्यासाठी आपला कमेंट बॉक्स नेहमी ओपन आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर मला वाटते की हे लक्षात आलं असेल तुम्हाला की पहिली प्रॉपर्टी, आपण पहिली प्रॉपर्टी काय बघितलं की जर हाईट सेम असेल तर त्याचं जे रेशिओ आहे तो आपल्याला बेसच्या फॉर्म मध्ये येतो. ही झाली आपली फर्स्ट प्रॉपर्टी. त्या फर्स्ट प्रॉपर्टीवरतीच आपली ही फर्स्ट ऍक्टिव्हिटी डिपेंड होती. आता आपण सेकंड ऍक्टिव्हिटी बघूया. ही आपली सेकंड ऍक्टिव्हिटी. आता इथे बघा, इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे काय आहे. इथे काय आहे तर आपले दोन वेगवेगळे ट्रायंगल्स आहे आणि त्या दोन वेगवेगळ्या ट्रायंगल्स मध्ये बेस सारखा आहे. आता इथे हाईट सारखी नाही, इथे काय आहे बेस सारखा आहे. मग आता बेस सारखा आहे तर रेशिओ कशाच्या फॉर्म मध्ये येईल, हाईटच्या फॉर्म मध्ये, बरोबर. यस. आता बघा पहिला अँगल, एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आता मी ड्रॉ करतो LMN. हा झाला आपला पहिला ट्रायंगल. मग आता हा पहिला ट्रायंगल झाला, याच्यामध्ये आपण हाईट बघूया. याच्यामध्ये हाईट काय आहे LP. याच्यामध्ये हाईट काय आहे LP, ठीक आहे. आणि दुसरा अँगल आपण, दुसरा काय आहे DMN. DM आणि N. हा आपला दुसरा ट्रायंगल आहे. मग याच्यातली हाईट काय आहे DQ. हा काय झाला आपला पहिला LP, ठीक आहे, आणि दुसरी झाली DQ. ह्या दोन हाईट्स आपल्याला भेटल्या. उरलं काय बेस. आता बेसेस बघू आपण. तर बेस बघा, पहिला जो आहे LMN याचा बेस काय M आणि N, आणि दुसरा DMN याचा सुद्धा बेस काय M आणि N. म्हणजे MN हा काय झाला आपला बेस झाला, बरोबर. म्हणजे आता इथे आपल्याला हाईट पण मिळाली आणि बेस पण मिळाला. मग आपल्याला रेशिओ कसा काढायचा आहे तर बेस मल्टिप्लाइड बाय हाईट अपॉन बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. मग याचा बेस, पहिल्याचा बेस काय आहे MN मल्टिप्लाइड बाय हाईट काय LP, पुन्हा MN आणि DQ. मग आता मला सांगा हे MN कट होतील, कारण MN डिवायडेड बाय MN म्हणजे सेम क्वांटिटी डिवायडेड बाय सेम क्वांटिटी. द आन्सर ऑलवेज इक्वल्स टू 1, बरोबर. मग आपण याला डिवाइड केलं, इथे आन्सर आला आपलं 1. मग उरलं काय तर LP डिवायडेड बाय DQ. आपलं उरलं काय LP डिवायडेड बाय DQ. आलं लक्षात. तर हे झालं आपलं दुसरी ऍक्टिव्हिटी. ही दुसरी ऍक्टिव्हिटी कशाच्या डिपेंड होती तर प्रॉपर्टी नंबर 2 किंवा कंडिशन नंबर 2 वरती होती. Condition number 2 says that whenever the two triangles having the same base
but different heights, and if we want to find out the area of that particular, means ratio of the area of that particular two triangles, then that ratio of a area of a triangle is always represent in their corresponding heights. ठीक आहे. आता मी भरपूर इंग्लिश बोललो, तुमच्या डोक्याच्या वर गेलं असेल कदाचित, पण मी सिंपलच बोललो की काय म्हटलं मी की जेव्हा आपल्याला बेस सारखा दिला असेल तर तेव्हा त्याचा रेशिओ, दोन ट्रायंगलचा जो रेशिओ आहे तो हाईटच्या फॉर्म मध्ये आपल्याला असतो, बरोबर. आणि जर हाईट सारखी असेल तर तोच रेशिओ आपल्याला बेसच्या फॉर्म मध्ये येतो. बस इतकं सिंपल होतं. ठीक आहे. त्यानंतर ही थर्ड ऍक्टिव्हिटी इथे दिलेली आहे. आता ही थर्ड ऍक्टिव्हिटी काय आपण बघूया. M is the midpoint of segment AB and segment CM. आता बघा M काय आहे इथे, M आपला मिड पॉइंट आहे कशाचा, सेगमेंट AB चा आणि सेगमेंट CM चा. CM आणि AB चा मिड पॉइंट आहे. ओके. इज द मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. त्यालाच आपण काय म्हणतो, मीडियन सुद्धा म्हणतो ट्रायंगल ABC चा. त्यालाच काय म्हणतो आपण, मीडियन म्हणतो ट्रायंगल ABC चा. नाउ एरिया ऑफ ट्रायंगल, इथे ट्रायंगल पाहिजे, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल AMC, AMC हा एक, आणि एरिया ऑफ BMC हा एक आहे. आता हा मीडियन आहे. मीडियन म्हणजे काय, मध्यभाग आहे. मीडियन म्हणजेच काय, मध्यभाग आहे. मध्यभाग म्हणजे काय की दोन, तो जो बेस आहे तो इक्वली डिवाइड होऊन राहील. ठीक आहे. पण तिथे बेस आपण म्हणता येत नाही. आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला आन्सर काढायचा आहे की एरिया ऑफ ट्रायंगल AMC, या ट्रायंगलचा एरिया रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल BMC इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट वी नीड टू फाइंड आउट, बरोबर. आणि इथे म्हटलंय की स्टेट द रिझन, आपल्याला रिझन पण द्यायचा की का ते आन्सर आलं. आपण बघूया की आन्सर कसं येईल. इथे काय म्हटलं की M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. AB चा मिड पॉइंट काय M आहे, अँड सेगमेंट CM इज द मीडियन ऑफ ABC. सेगमेंट CM ही काय आहे, मीडियन आहे कशाची, तर ABC या ट्रायंगलची. मग आता मला सांगा की मीडियन जर म्हटलं आपण, मीडियन म्हणजे काय की तो जो बेस आहे, ती जी बेस आहे ती दोन इक्वल, म्हणजे बेस नाही म्हणून आपण, ती जी सेगमेंट आहे AB त्याला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करत आहे, बरोबर. मग आपल्याला इथे काय करावं लागेल की एक परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल आपल्या अँगल वरती. आपल्या अँगल वरून इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. बरोबर. म्हणजे ही काय झाली, M फॉर एक्झाम्पल MN आपण म्हणू आणि MS म्हणू. आता या झाल्या आपल्या, ही काय झाली मीडियन, सॉरी ही काय झाली आपली हाईट, ही पण झाली आपली हाईट. मग एरिया ऑफ ट्रायंगल AMC, AMC ची काय सांगत आहे. आता बघा इथे मजा बघा, इथे काय आहे की ही मीडियन आहे, सॉरी हा जो आहे हा मिड पॉइंट आहे कशाचा, तर AB चा. ही मीडियन आहे. म्हणजे हे जे दोन आहे या दोन कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणजे AM आणि MB हे दोन सारखे आहेत, बरोबर. मग जर आपण का त्याचा एरिया जर बघितला, तर एरिया जर बघितला तर मला सांगा दोन्ही याचा एरिया कसा असेल, सारखा येईल ना थोडा बहुत, बरोबर ना. म्हणजे जेव्हा आपला दोन्ही पण इथे एक साइड आहे, या ट्रायंगलची एक साइड आहे ही AM आणि दुसरी साइड आहे आपली MB, मग याचा एरिया पण सारखा येईल, बरोबर. मग त्याच्यावरून आपल्याला काढायचा त्याचा एरियाचा रेशो. मग मला सांगा एरियाचा रेशो काय येईल, इथे काय येईल, बेस सारखा येईल की हाईट सारखी येईल, काय येईल सारखं माहिती नाही. याचा विचार तुम्हाला करायचा आहे की इथे नेमकं सारखं काय येईल, इथे बेस सारखा येईल की हाईट सारखा येईल. आपल्याला माहिती आहे, आपल्याला दिलेलं काय आहे की सेगमेंट AB आहे आणि सेगमेंट म्हणजे सेगमेंट AB चा M हा मिड पॉइंट आहे आणि सेगमेंट CM ही त्याची काय आहे, ट्रायंगल ABC ची मीडियन आहे. मीडियन आहे म्हणजे काय, इथे या दोन्ही या पूर्ण AB ला मध्यभागामध्ये याला छेदत आहे, दोन इक्वल पार्ट्स त्याचे करत आहे. म्हणजे हा एक ट्रायंगल झाला आणि हा एक ट्रायंगल झाला. मग दोन्ही ट्रायंगल सारखे असतील का की सारखे नसतील, आणि सारखे असतील तर मग त्याच्या एरियाचा रेशो काय हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. काढाल शोधून, मला खात्री आहे शोधून काढाल. मला उत्तर याचे कमेंट बॉक्स मध्ये पाहिजेत. उद्याला मी
हाच सेम पोर्शन मी तुम्हाला दुसऱ्या पुढच्या तासिकेमध्ये समजून सांगेन. उत्तर प्रयत्न करायचा आहे, डायजेस्ट मधून कॉपी करायचं नाही. आपल्याला सवय आहे ते आपण नवनीतची गाईड बघतो आणि त्याच्यातून सर झालं तसं जमणार नाही. आपलं डोकं लावायचं आणि आपल्या डोक्याने मला हे सांगायचं की याचा एरिया त्या रेशिओ म्हणजे दोन ट्रायंगलच्या रेशिओ एरियाचा रेशिओ काय सांगाल नक्की. चला ठीक आहे, बघूया काय उत्तर भेटतात. आणि यानंतर जी प्रॅक्टिस 1.1 आहे तर याच्या आधी काही सॉल्व एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण ते सॉल्व एक्झाम्पल्स पण बघूया की सॉल्व एक्झाम्पल्स कशा प्रकारचे आहेत किंवा काय आहेत. आणि इथे सगळे स्टोरी सम्स आहेत, बरोबर. इथे सगळे स्टोरी सम आहे. मग त्याच्यावरून आपल्याला काढायचं. इथे बघा की बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशिओ ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. आता इथे काय दिलं, समजा सपोज मी तुम्हाला करून दाखवतो. इथे सॉल्व एक्झाम्पल नाही आपण तरी आपण करूया. सपोज मी हा एक ट्रायंगल ड्रॉ केला आणि हा एक दुसरा ट्रायंगल आपण ड्रॉ केला. हे टेंटेटिव्ह आहे बरं, इथे काही परफेक्शन मी मोजमाप करून घेतलेलं नाही. इथे ABC आपण हा घेतला आणि इथे PQR हा आपण दुसरा घेतला. ठीक आहे. आता पहिला जो आहे बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 म्हणजे हे काय 9 आहे आणि हाईट ऑफ अ ट्रायंगल इज 5. आणि इथे काय दुसरा बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट ऑफ अनदर ट्रायंगल इज 6. सो फाइंड आउट इथे हाईट आपले 6 आहे. मग इथे काय म्हटलं की फाइंड द रेशिओ ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स. मग एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की एरियाचा फॉर्म्युला काय आहे की एरिया ऑफ अ ट्रायंगल मीन्स एरिया ऑफ वन ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ अनदर ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ बेस इंटू हाईट अपॉन हाफ बेस इंटू हाईट. मग हाफ कट होतात, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट, बरोबर. मग बेस इंटू हाईट, बेस किती आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. मग आपण असं म्हणू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू बेस किती यायची 9 मल्टिप्लाइड बाय 5 अपॉन 10 मल्टिप्लाइड बाय 6 असं येईल ना. बेस इंटू हाईट ठीक आहे. त्यानंतर 9×5 = 45 आणि 10×60. मग आता याला अजून डिवाइड करायचं. त्याला अजून डिवाइड केलं तर कसं होईल 15×3 = 45 आणि 15×4 = 60 म्हणजे 15×3 = 45 आणि 15×4 = 60 म्हणजे 3/4. मग याला अजून जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर आन्सर पॉइंट मध्ये येईल. मग 3/4 हा काय झाला त्याचा रेशिओ झाला कोणाचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचा रेशिओ. म्हणजे आपण याला रेशिओला आपण कशाच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो की देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू 3:4. हा आपण रेशिओ असा लिहू शकतो. तर हे झालं सिंपल त्याचं आपल्याला सोल्युशन की कसं सोडवायचं. आता हे मी एक तुम्हाला सोडवून दाखवलं, पण इथे प्रॅक्टिस सेटमध्ये काही प्रश्न आपल्याला पुन्हा असे दिलेले आहेत तर हे सोडवून बघायचे आहे घरी. आता प्रॅक्टिस सेटमध्ये आपण 10व्या वर्गामध्ये आहे. अजून आपल्याला स्पून फिडिंगची आवश्यकता नाही मला असं वाटते. स्पून फिडिंग म्हणजे काय तोंडात घास भरवून देणे. आई भरवते का अजून पण भरवत असेल तर आता काय सांगावं, पण अशी मला वाटते की असं गरज नाही आहे. मी जे शिकवलं त्याच्यावरून तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने हे सॉल्व्ह करता येईल आणि करता आलेच पाहिजे. आपण 10व्या वर्गामध्ये आहे सध्या, ठीक आहे. नाही आले तर हरकत नाही, घाबरायचं काहीच कारण नाही. मी इथे आहे, मला प्रश्न विचारायचे आहे, मी सांगणार आहे, ठीक आहे. तर आता याचे जे उरलेले जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ड एक्झाम्पल आपण पुढच्या तासिकेमध्ये बघणार आहोत आणि उरलेले प्रॅक्टिस सेट मधले प्रश्न आपण पुढच्या तासिकेमध्ये बघणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. अडचण असल्यास बिलकुल कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. त्याच्यामध्ये न घाबरता न काही विचार करता सहज सोप्या पद्धतीने मेसेज टाकायचा आहे. आपण व्हॉट्सअप खेळतो, भरपूर वेळ बसत असतो, पण त्याच्यापेक्षा थोडासा 1-5 मिनिटं इकडे वेळ द्यायचा आणि काही प्रश्न असेल तर सरांना पटकन कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. ठीक आहे, कराल? चलो ठीक आहे. थँक्यू.